नमस्कार भावांनो. आपण आज इथं करतो आहे स्वयंपाक आपल्या रूममध्ये. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही आज भाजी करणार आहे ओमकार. भाजी झालेली आहे. हां, मसाले भात करतो आहे आज आम्ही. तर मसाले भात आणि मसाले दही करणार आहे. दही थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवणार आहे आम्ही, मसाले टाकून थोडं असं. तर बघूया आज आपण कसं बनवतो हॉस्टेलला स्वयंपाक. त्याचं कारण आज संडे, तर मेसला सुट्टी आहे. काही कारणास्तव मी थोडा लेट झालो, कारण थोडं मोठं सांगू शकत नाही असं. तर हां, 10 वाजणार आहे आम्हाला स्वयंपाक करता करता. हां, तर बघू काय होतं आता स्वयंपाक. तर कार्तिक स्पेशल मसाले भात चालू आहे आज. तर त्याच्यात थोडाच मेन्यू आहे. कांदा, जिरी मोहरी, आपला मसाला, हळद, मीठ, बस. बघू शकता तुम्ही. तर हे अशा प्रकारे आपण आता ही बनवतो आहे भाजी. तर मसाले भात बघू कसा होतो. पहिल्यांदा ट्राय करणार. एक रील बघितली होती छोटीशी, ते रीलमुळे भात करायचं ठरवलं. ओमकारचं मागणी म्हणणं होतं संडेला आपण रूमवर करू. शेवटचे आमचे 2 महिने राहिले हॉस्टेलच्या आयुष्याचे, आमच्या कॉलेज लाईफचे. तर बोलू म्हणलं. ओमकार म्हणतो आहे 2 महिने शेवट काहीतरी तुझ्या हातचं खाऊ. मग ओमकार ही भाजी करतो. मसाले भात ओमकारनी बनवला आहे आणि मी मसाले दही बनवणार आहे. मसाले दही म्हणजे एक ग्रेव्ही असणार आहे छोटीशी. दहीमध्ये मसाले वगैरे टाकून थोडं शेंगदाणे कांदे असं मिक्स करून आणि आपण छोटंसं खाणार आहे. ओमकारचं म्हणणं तर दररोज संडेला बाहेर काहीतरी खातोच बनवून, तेलकट वगैरे काही. आता जिम लावली त्यामुळे डाईटवर लक्ष जास्त आहे. तर रूमवर बनवण्याचं ठरवलं. आम्ही दोघंच रूममेट आहे. आमचा तिसरा रूममेट नसतो कधी रूमवर, आम्हीच असतो. एक छोटासा रूम टूर देतो तुम्हाला. हाय गाईज, मी ओमकार. आम्ही पुण्यात राहतो, हॉस्टेलमध्ये इंजिनिअरिंग करतो आहे आणि शेवटच्या वर्षाला आहे आम्ही. तर तुम्हाला दाखवतो आज आम्ही रूममध्ये. मी आणि माझा रूममेट कार्तिकच आहे, जो की आता शूट करतो आहे रूम. तुम्हाला एक आता आमची रूम टूर देतो. तर इथं माझी कॉट आहे, इकडं कार्तिकची कॉट आहे. इकडे आमचा स्टडी टेबल आहे, इथं आम्ही कोडिंग वगैरे वेबसाईट करतो, कॉलेजचे प्रोजेक्ट्स वगैरे बनवतो. आणि इकडे आमचं लॉकर आहे. तर लॉकर तिघांचं आहे. लॉकरवरती नाव पण आहे तिघांचं, पण आता एक घरी आहे, तो गावाला गेलेला आहे. विंडो वगैरे आहे. इथे आपला साईनचा फोटो आहे आणि पॉझिटिव्ह वाटतं साईनकडे बघून, त्याच्यामुळे मग तो फोटो तिथे कायम असतोच आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण येत राहते. इथे आपला एक छोटासा ग्रूमिंग सेक्शन आहे आणि इथे आपली बाप्पांची मूर्ती पण आहे. कायम बाप्पाचं दर्शन घेतलंच जातं बाहेर जाताना. आणि इकडे आपले कपडे वगैरे अडकवतो आणि ते एकच बोर्ड दिलेलं आहे हॉस्टेलमध्ये. आणि इकडे थोडं डेकोरेटिव्ह केलेलं आहे, थोडं मग फ्रेश वाटतं माइंडला. अशी आपली छोटीशी रूम नंबर 40, जयदेव मोरे बॉईज हॉस्टेल पुणे. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता बघू नेक्स्ट प्रोसेस आपला भात कसा होतो आहे. आता हे पहिले तेल आलं आहे. बस 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 दे. मीठ, मटन मसाला आणि थोडा तिखट मसाला आहे. कांदे आपण पहिले फ्राय करून घेऊ. चटका बसला. आपला कार्तिक बनवतोय मसाला दही. त्याच्यामध्ये आता कांदा टाकलाय, मीठ टाकलंय. आणि थोडाफार चटका बसलाय. बस. तर तुम्हाला काय वाटतं भाजी आपली ग्रेव्ही कशी होईल, म्हणजे की दही तडका करणार आपण? हे मी पहिल्यांदा ट्राय करतो आहे. ते माहीत नाही कसं होतं, पण म्हणलं करूया. ग्रेव्ही टाकून मी हां ते टाकून नाही राहू दे. हे आता फ्राय करतोय असं. थोडं मसाले जळूस तर थांबू. जळूस तर म्हणजे थोडं नॉर्मल भाजून. मस्त स्वादिष्ट असा सुवास सुटलाय.
खमंग असा सुवास. तो कधी रूममध्ये येऊन विचारून गेले काय करते मग. काय करतो? म्हणलं शिंदे सरकार आहे काय करून सांगतात नाही. आतापर्यंत सुवास नाही गेला म्हणजे चांगलं आहे. म्हणलं शिंदे सरकार आहे काय करू याचा तपास सुद्धा लागू देणार नाही. ते असं चला दही टाकू थोडं मग. जळायला लागले हा. नाही नाही दही टाकून देऊ काढायचं नाही. आता ओढून देऊ. ही आपली दही ग्रेव्ही. आपण आपली डिश रेडी करू जवळपास इथं. तर हे आपलं आपण असं रेडी केलं आहे. हे मसाला दही थोडं जास्त ह्याच्यावरून झालं आपलं कढीवाणी झालं आहे. आणि मसाला राईस केला होता आपण. तर आणि आपले ओमकारसाठी ताट, माझ्यासाठी ताट. चला इकडे ताट दाखवा. असं बनवलं आहे. आता आपण बघू टेस्ट करून कसं झालं आहे. गरम आहे थोडं. मिठाची कमतरता वाटते पण मस्त झालं आहे. ठीक आहे बघणार. हा एकच नंबर. एकच नंबर झालं खरं. वेगळीच असते. एकदा ट्राय कराच. हे बघा कसं झालं आहे मस्त. जाऊन बघाच. काय ती तरी आणि काय झालं काय ती तरी, काय तो काय ती चव, काय तो भात, काय ती कढी. एकच नंबर. चला मग ओमकार शेठ तुम्ही बसून घ्या जेवायला. करू जेवण.